एक 10 ते 30% खर्च कमी होऊन तुमचं वापराबाय ऑर्गॅनिक वापरल्यामुळे निघणारं उत्पादन ऑर्गॅनिक निघून खाणाऱ्या जनतेला आपल्याला शुद्ध अन्न खायला मिळेल. शुद्ध अन्नापोटी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आणि ते ज्या वेळेस मिळेल त्यावेळेस खरं भारत आपला सुजलाम सुफलाम झालेला असेल. 100%. सोने की चिडिया म्हणतात उडत होती भारतामध्ये, पण ते केमिकल दाणेदार वॉटर सोलेबलनी आपण असं सगळं करून टाकलंय. त्याची गरज पण आहे नाही असा विषय नाही, पण ते देत असताना आपल्याला ऑर्गॅनिकला स्वीकारणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपण प्रॉफिटमध्ये 100% येऊ. बरोबर. जर आपण फक्त एकच धरलं तर मला काय म्हणायचं बघा, जर मीठ टाकल्यावर चव येते तर मग मीठ पाण्यात टाकून आपण भाकर चूस करून खातो का हो? नाही, ते लिमिट मध्ये पाहिजे ना. सगळ्या गोष्टीला लिमिट आहे आणि प्रमाण आहे. मग प्रमाण जर दिलं तर 100% आपण एकमेकाला सक्सेस करू. तुम्ही अगदी वेळ काढून आम्हाला जसं गल्लं तसं सांगितलं त्याबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीकडून, आमच्या करमाळ्याच्या गजानन साळुंके सरांकडून तुम्हाला टायमिंगवरती न शब्द तुमचा मोडता समाधान भगत सरांनी मार्गदर्शन दिलं. सुहास मिटकल सर आले. सर्वांकडून तुमचं मनापासून सर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. मोजो आहे की. बरोबर आहे का? बरं सर 36 इंच आहे. बरं. 36 इंच. साहेब शेतकरी इथं आहेत. 36 इंचाचा बुंदा आहे. तर साहेब हे काय पिलू वगैरे धरायला नाही किंवा- केलं नाही. दिसतंय काय नाही काय नाही. क्लिअर खट बरोबर. हो. अजून एक दोन बघू. बघूयात पुढे. बरोबर 36 इंच म्हणजे 3 फुटाचा बुंदा आहे. 3 फुटाचा आहे बरोबर. बघू शेजारी 3 33 इंच आहे. 33 33च्या पुढे 33.5 आहे. 33.5 आहे. तीन म्हणजे कमीत कमी जास्तीत जास्त हो ॲव्हरेज. कमीत कमी जास्तीत जास्त तिकडे आपण माझी या की 33 आहे. 33 म्हणजे कमीत कमी 33 आहे आणि वरचा 36 पर्यंत. 36 आहे. हो. बरोबर आहे का? हम्म. आतमध्ये जर बघितलं प्लॉट तर एकदम सारखं बुंद दिसत हा एक समान बुंदेज वाढ बरोबर आहे का? 100%. आणि खालून वर पुतर बघितलं तर काळू की जोरात आहे अजून. हो आहे की. बरोबर आहे का? आहे. कुठला जरी बघितला आपण तरी आपण कडे वळीला बघितलंय. म्हणजे माझ्या मते मध्ये थोडी आणखी साईज आहे जास्त. कॅमेरा थोडा मला वाटतं की आतमध्ये अजून हो हो आतमध्ये आहे बुंदे साईज जास्त आहे. आतमध्ये जास्त असेल बहुतेक. तो आहे ना. एक सरासरी काढायची आपण. हो बरोबर आहे. थोडंसं खाली की हा आपण बघा बरं का. हम्म. सारखं बुंद दिसत एकदम अगदी जणू काय मंदिर काढले. आता हे समोरच बघा ना, हे किती साईज आहे. आता हे बोंदा 35-36 आरामात भरणार. कमी 33 अजून ही बघू आपण किती वरती जास्तीत जास्त 35 इंचाचा आहे. हो. 35.5 एक मिनिट 35 इंच बरोबर. कमीत कमी 33 जास्तीत जास्तीत जास्त 35-36 पर्यंत. ही नाव बघितलं तर जरा कॉपी काढलं तर सेम टू सेम सगळं बुंद दिसते का सारखं. हो बरोबर आहे. एकसारखं. जर बघितली का नाही ही खालचं पाला जर बघितला ना खालून वरपर्यंत बघा एकदम काळू कशी आहे ग्रीनरी चांगली आहे पाहिजे. ग्रीनरी चांगली ग्रीनरी चांगली. आणि ही वरचा जी पाला आहे हो. कसं वाटतंय रुंदीला जवळजवळ 3-3.5 फूट. रुंदी भरपूर आहे पानाची. इकडे बघा डिस्टन्स जर बघितलं ना तर वरून खाली शेवट पर्यंत तेवढाच डिस्टन्स आहे. कमी आहे, नाही एक समान, एक समान. एकसारखं हे काय अंतरी पानाची बघा बरोबर. कशी अंतरी पुढे बघितलं ना आपण चौकाचा वाज हो आणि पानाची जाडी सुद्धा आहे. कसं वाचतंय कंटिन्यू वापरलेला एवढा फायदा. बरोबर आहे. गचा नाही कुठं धरला.
अंतरी भरपूर काय आहे कंटिन्यू वापरण्याचं फळ दिसते नाही प्रत्येक झाड बघा तुम्ही प्रत्येक झाडाची अंतरी तशीच आहे होय कमी जास्त नाही बघायची नाही कमी कमी जास्त जास्त नाही सगळं कमी याची जास्त. अंतरी बघा पाल्यात अंतर डिस्टन्स कसा दिसतो एक नंबर डिस्टन्स निघणारा पोगा बघा जबरदस्त निघतो एकदम निघणारा पोगा बघा जबरदस्त पोग्याच्या हाईटला हा. असं लांब पोगा निघलं लांब पोगा. निघलं पोगा बंद जाईल 40 या पुढे जाईल का महिने झाली की आता 5.5 महिने म्हणजे 30 तारखेला येणाऱ्या 6 महिने होणार आहे त्याला आज 21 तारीख आहे ना अजून एक महिनाभर तर घेणार ना महिना घेईल वाटतंय येऊन चालू एक महिना घेईल साहेब नमस्कार. नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव अण्णा उत्तम करंडे राहणार आहेरगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर. तर आपण ह्या प्लॉटची एक पूर्व अवस्थेत शूटिंग काढली होती. हो काढली होती त्याच्यानंतर अगदी दुसऱ्या अवस्थेची एक शूटिंग आहे आपल्याकडे दुसऱ्या वर्षी आणि आज आपण तिसऱ्या अवस्थेत शूटिंग घेतो. हो आज तारीख काय बरं? आज तारीख 21 ऑक्टोबर 2024. 21/10/2024. तर ह्या प्लॉट साठी अगदी पलीकडून ते आपण अलीगड पर्यंत जशी पूर्व अवस्था घेतली बघ सरांनी तसं आता पण आणि दुसऱ्या अवस्थेला पण आणि पहिल्या अवस्थेला पण आणि आज पण आपण तसाच कॅमेरा फिरून घेतलाय. हो घेतला अगदी एवढी केळी वाढली तरी आपण कॅमेरा अगदी वरती धरून आपण पाठीमागचं लोकेशन काय दावता येतंय का हो हे प्रयत्न केला. आता जी दिसलं असेल ते आपण दावू हा, बरोबर. पण बघा मला काय म्हणायचं ह्या प्लॉटसाठी आतापर्यंत आपल्या वापराबायोर्गॅनिक ह्या कंपनीचे भगत सरांच्या माध्यमातून किती डोस गेले बरं? सुरुवातीला आम्ही 2 महिन्याचं औषध घेतलं होतं हा, बरोबर. आणि परत केळी बांधण्या झाल्यानंतर मागच्या महिन्यामध्ये 3रा डोस घेतला आम्ही. तिसरा 3 डोस आणि झाले आता? थोडक्यात आपण चौथा सोडला. आता 4था सोडायचा मग मला काय म्हणायचं बघा आता पलीकडे जर बघितलं तुमची आता मेथी आणि तिथं खूप फ्लॉवर फ्लॉवर लावलेला फ्लॉवर लावलाय मेथी आणि फ्लॉवर. तर त्या ठिकाणी पण तुमची आहे. केळी होती अगोदरची केळी होती गोगरे सर. अगोदर केळी होती ती केळी मोडली ह्या बरोबरच केळी होती तर तुटाळा झाला म्हणून केळी मोडली म्हणजे औषध वापरलं नव्हतं त्यावेळेस आपली. मग ती केळी मोडल्यानंतर परत टोमॅटो लावलं टोमॅटो संपल्यानंतर परत आपण फ्लॉवर वगैरे लावलाय ते मग मला काय म्हणायचं बघा तुम्हाला फक्त मार्गदर्शन भेटलं नाही तर तुम्ही निमा प्लॉट मोडलाय मोडलाय बरोबर आणि हा आहे तो तुम्ही ठेवला हो राहिला एक नंबर राहिला आणि हा पण तुम्ही मोडायच्याच विचारात होता. हा मोडणारच होतो पण परत हे आपल्या औषधाचा संपर्क झाला हा. त्याचे रिझल्ट मिळाला सोडल्यापासून हा, हा. आणि मग परत बऱ्यापैकी प्लॉट जुळला चांगला म्हणजे मी आपण हे व्हिडिओ पण का काढतोय सर आता तुम्ही म्हणता की आता साहेब तिसरी अवस्था आहे लगेच तुम्ही आले व्हिडिओला म्हणजे तुमच्या मनात काही शंका मला माहित नाही मी म्हणतो शंकाचा काही विषय नाही बोलायचं का आणि आम्ही तुमच्याकडे येतोय का आपण अगदी आतमध्ये आता बुंदे वगैरे मुपले किती भरले कमीत कमीत कमी 33 आणि वरचा बोंदा 36 पर्यंत आहे कमी 33 एक 35 36 म्हणजे कमीत कमी 33 आहे आणि जास्तीत जास्त 36 कमीत कमी 33 आणि जास्तीत जास्त 36. 36 आहे बघा तुम्हाला जर त्या पलीकडच्या मोडलेल्या प्लॉटला जर मार्गदर्शन आधी भेटलं असतं तर तो बी प्लॉट ह्या प्लॉट सारखा असता. आला असता 100. फक्त तुम्हाला मार्गदर्शन भेटलं नाही म्हणून मोडायची बारी आली. हो. मग मला काय म्हणायचं ज्यावेळेस तुम्ही मोडलं साहेब त्यावेळेस तुम्हाला गेलेले त्याला जे काही खर्च झालेला आहे किंवा रोपाला गेलेले पैसे ते काय परत मिळाले का? नाही मिळालं, त्याचं आळत झालं शेवटी ना आहे का ना आळच मारावं लागलं का? हो मग हे आळ मारलेलं आपल्या शेतकऱ्याचं दुखणं कोणाला सांगून जुळतंय का? ते काय विषय ते चालत आलं पहिल्यापासून नाही पहिल्या सांगून मी जमतच नाही नाही तुम्ही म्हणता एकदम बरोबर आहे चुकीचं काहीच नाही एक शब्द पण ती आळ मारून गेलेला वेळ केलेलं कष्ट आणि गेलेला पैसा हो आणि त्यावेळेस पाणी म्हणजे मे महिन्यामध्ये पाणी काय टँकरनं पाणी होतं टँकरचं पाणी घालून केळी जर मोडायची टँकरनं म्हणलं पाणी होतं मग तर आता तुम्ही एक थोडक्यात मला काय म्हणायचं थोडा दम धरून तुम्ही कुठतरी युट्यूबला सर्च करून वापरा बायोरेनिकला स्वीकारलं त्या वापरा बायोरेनिक स्वीकारलं तुमचं खाल्लेलं वय वगैरे सगळं बाहेर काढून दिलं ही प्लस पॉईंट एक आनंदाचे रिझल्ट आहेत. हो आहे पण ही जी मूल्य ही लय मोठं दुःख आहे त्यात तुमचं बरंच पैसे वाया गेले. पैसे झाले मग 25 रुपये रोप होते त्यावेळेस हा आणि मग तुम्ही असल्या खराब कंडिशनला 25 रोप टेम्परेचर मध्ये लावला प्लॉट परत त्याला टँकरनी पाणी आणि ती मोडायची बारी ते मोडायची बारी. मग मला काय म्हणायचंय ह्या वापरा बायोरेनिकने त्यासाठीच एक निर्णय घेतलेला आहे की जो आपला कष्ट करतोय आणि जो कष्ट करून स्वतःच्या रानामध्ये वेळ देतोय आणि त्याचा वेळ जाऊन ज्या वेळेस प्लॉट उचलत नाही अशा शेतकऱ्यांसाठी ही बनलेली टेक्नॉलॉजी की जेणेकरून कष्ट करणाऱ्यांनी कोणालाच विचारायचं नाही. माझं वैयक्तिक मत आहे बरोबर डायरेक्ट वापरा बायोरेनिकला फोन लावायचा आणि म्हणायचं भाऊ आमच्या बांधा येऊन तुमचं जे काय मार्गदर्शन आहे आम्हाला वापरायचं. इतका शब्द मी का वापरतोय आज मला काय म्हणायचं बघा आम्ही तुमच्याकडे 2 महिने अगोदर पोहोचलो असतो तर तुम्ही पलीकडचा प्लॉट मोडला असता नाही नसता मोडला
किंवा तुम्हाला तोच व्हिडिओ जी शेला वापरायला तुम्ही वापरा बायोनिकचं मार्गदर्शन घेतलं, तोच व्हिडिओ जर 2 महिने तुम्हाला आधी पाहायला भेटला असता हो बरोबर तर तुम्ही मोलला असता का? नसतात मला ना. मग मला काय म्हणायचं, आता मला एक शेतकरी मित्रांना विनंती करायची, तुम्ही फक्त बरोबर आहे का चुकीच सांगा. ही जी आपले वापरा बायोनिकचे जे काही व्हिडिओ रोजचे रोज 2 दिवसाला, रोजचे रोज 2 दिवसाला एखादा दुसरा पडतो नवीन, व्हिडिओ तर ते व्हिडिओ मला वाटतं आपल्या शेतकरी मित्रांनी, जे शेतकरी आहेत त्यांनी, बाकीच्यांनी काही नाही केलं तरी चालतंय, कारण शेतकऱ्यात जेव्हा सगळे जगत आहेत पण शेतकऱ्याचं म्हणले करायला लागतं, लागू दे, पण शेतकऱ्यांनी तरी कमीत